हॅलो नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर इथे मला एक केकची ऑर्डर होती. कस्टमाइज केक मला बनवून द्यायचा होता कस्टमरला. तुम्ही देखील जर कल्याणमध्ये किंवा कल्याणच्या आसपास राहत असाल तर तुम्ही देखील मला केकची ऑर्डर देऊ शकता. केक हे आपल्याकडे एकदम स्वच्छ पद्धतीने आणि चांगल्या पद्धतीने केले जातात आणि फ्रेश बनवले जातात. इथे मला बटरस्कॉच फ्लेवरच्या केकची ऑर्डर होती. या इथे मी केकची लादी शिजवून घेतली होती आणि आता केक प्रिपरेशनसाठी रेडी झाले होते. त्यानंतर मी केकची जी लादी आहे त्याचे पीसेस कट करून घेतले. कट करून घेतल्यानंतर त्यावर मी तो केक प्रॉपर सोक करून घेतला पाण्याने आणि पाण्यामध्ये थोडंसं मी बटरस्कॉचचं क्रश टाकलं होतं. त्याने फ्लेवर अतिशय छान येतो. त्यानंतर ही क्रीम बीट करून घेतली होती. मी ट्रोपोलाइटची प्रीमियमची क्रीम यूज करते. त्याची टेस्ट चांगली आहे. त्याचसोबत त्या क्रीमची कुठलीही तक्रार येत नाही. आणि त्या क्रीमवर थोडंसं क्रश ॲड करून नंतर ही क्रीम पूर्ण केकवर पसरून घेतली होती आणि नंतर मी बटरस्कॉचचं आपलं क्रश त्या क्रीमवर टाकलं होतं. ते देखील चांगल्या पद्धतीने पसरून घेऊन त्यावर मी दुसरी जी लेयर आहे केकची ती ठेवली होती. ती लेयर देखील मी सेम पद्धतीने सोक करून घेतली. त्यानंतर त्यावर क्रीम ॲड केली, क्रश ॲड केलं आणि व्यवस्थितरित्या साईडने कवर करून घेतला. केकची जी पण साईड्स होत्या त्या क्रीमने कवर करून घेतल्या आणि त्या लेयरला एक व्यवस्थित फिनिशिंग करून घेतली. त्यानंतर सेम प्रोसेसमध्ये मी थर्ड लेयर ठेवली. इथे ठेवताना मी जी आपण वरतून कट करतो ती लेयर मध्ये ठेवलेली आहे, जेणेकरून केकची थोडीशी हाईट दिसते. जर आपण वरची कट केलेली लेयर जर आपण वरती ठेवली तर केकला प्रॉपर फिनिशिंग येत नाही. त्यामुळे मी ती आपली जी वरची कट केलेली लेयर आहे ज्याला थोडासा डोम येतो ती लेयर मी मिडल साईडला ठेवलेली आहे, जेणेकरून केकला थोडीशी हाईट देखील मिळते. आणि त्यानंतर मी जी आपली खालची लेयर असते, जी सगळ्यात खालची बॉटमची लेयर असते ती टॉपला ठेवली आहे, जेणेकरून केकची फिनिशिंग ही आपली जी आहे ती प्लेन आणि व्यवस्थित येईल. अशा पद्धतीने मी केकचे साईड्स कवर केले आणि तिन्ही एकावर एक ठेवून क्रीम लावून आणि क्रश लावून केकची फिनिशिंग पूर्णपणे करून घेतलेली आहे. आता इथे मी क्रीमचा जास्त थोडासा वापर केलेला आहे, कारण कस्टमरला क्रीम जास्त हवी होती. त्या दृष्टीने मी केक बनवलेला आहे. हा केक पाऊण किलोचा तयार झालेला आहे. आपण कधीही होम बेकर्सकडे ज्यावेळेस ऑर्डर देतो त्यावेळेस केकचं जे वेट आहे ते कमी कधीच होत नाही, ते नेहमी एक्स्ट्राच होतं. हे तुम्ही कधीही बघा, जे होम बेकर्स असतात त्यांच्याकडे तुम्ही ऑर्डर दिल्यानंतर केकचं जे वेट आहे ते नेहमी आपल्याला एक्स्ट्राच मिळतं. बेकरीप्रमाणे कधीही ते एक्झॅक्ट वेटचं भेटत नाही. माझ्याकडे तर नेहमी ही गोष्ट घडतेच. त्यानंतर मी केकवर एक सिंपल डिझाईन बनवून घेतलेली आहे, कारण या केकला मला बऱ्यापैकी टॉपर्स लावायचे आहेत. हा केक पूर्णपणे कस्टमाइज आहे, त्यामुळे कस्टमरने ज्या प्रकारचा मला फोटो पाठवला होता, जसा रेफरन्स दिला होता त्याच पद्धतीने मी डिझाईन तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. यानंतर केक मी बॉक्समध्ये पॅक करून फ्रीजमध्ये प्रॉपर सेट होण्यासाठी ठेवलेला आहे. यानंतर मी काही प्रिंटआउट काढून आणल्या होत्या, ज्या कस्टमरला हव्या होत्या. त्याच पद्धतीने मी काही प्रिंटआउट आणल्या होत्या आणि त्या मला कट करायच्या होत्या. त्याही मी इथे सगळी माझी तयारी करून घेतलेली आहे. केकवर जे मला टॉपर्स लावायचे आहेत त्याची सगळी तयारी करून घेतलेली आहे. त्याचसोबत फाउंटन वर्क होतं केकवर, ते देखील मी करून घेतलेलं आहे. आता या इथे मी माझा केक फायनल करत आहे. या केकवर आता मला जे कटआउट्स लावायचे आहेत ते मी प्रॉपर कट करून घेतलेले आहेत आणि ते कटआउट्स मी आता केकवर लावणार आहे. तर या इथे मी जो कपलचा फोटो होता तो मी त्यांना एक कार्टून ह्याच्यामध्ये लागत होता, तो मी करून घेतलेला आहे. त्याचसोबत तो फोटो केकवर बसवलेला आहे. इथे माझा कॅमेरा थोडासा व्यवस्थित नाही आहे हे मला दिसतंय, पण नेक्स्ट टाईम मी व्यवस्थित करण्याचा नक्की प्रयत्न करेल. त्यानंतर मी जे काही कटआउट्स आहेत आणि जे काही फाउंडन वर्क आहे ते मी केकवर प्रॉपर लावून घेतलेलं होतं. या केकचा फायनल लुक तुम्हाला थोड्याच वेळात दिसेल. केकवर तुम्हाला माय हार्टबीट, माय लव या प्रकारचे कटआउट्स, त्याचसोबत फाउंटनमध्ये हार्ट दिसत आहेत रेड कलरमध्ये. हा केक एका वाईफने आपल्या हजबंडसाठी कस्टमाइज करून घेतलेला होता, म्हणजे एका बायकोने आपल्या नवऱ्यासाठी प्रॉपर कस्टमाइज करून घेतलेला होता. तिला अशाच प्रकारचा केक हवा होता
आणि ती माझी रेग्युलर कस्टमर आहे. ती नेहमी मला काहीतरी वेगळं करायला सांगते केकमध्ये आणि तिला जसा पाहिजे तसा केक मी बनवण्याचा नक्की माझ्याकडनं प्रयत्न करते. तर हा होता केकचा फायनल लूक. तुम्हाला केक कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. मला तर माझ्या पद्धतीने हा केक मी खूप चांगला बनवला आहे असं मला नक्की वाटतं आणि तिचाही फीडबॅक खूप छान होता या केकबाबत. तिलाही केक खूप आवडला. त्यासोबत केकची टेस्टही माझी चांगली असते. आपल्याला पण जर काही ऑर्डर द्यायचे असतील तर आपणही मला कल्याणमधून केकच्या ऑर्डर्स नक्की देऊ शकता. केकच्या बॉक्समध्ये मला लाईट्स वगैरे ॲड करायच्या होत्या. हा होता केकचा एक फायनल लूक. लाईट बंद केल्यानंतर मी हे शूट घेतलेलं आहे. तिला प्रॉपर कस्टमाइजमध्ये म्हणजेच लाईट वगैरे सरप्राईज केक द्यायचा होता. अशा पद्धतीने मी केक बनवला होता. आतमध्ये मी फेरी लाईट वगैरे लावून घेतलेला आहे. हा होता केकचा एक फायनल लूक. तुम्हाला देखील माझा केक कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. केकचे ऑर्डर द्यायचे असतील तर नक्की कमेंटमध्ये सांगा. माझं इन्स्टाला शिवांश केक्स अँड क्लासेस हे पेज आहे, त्यालाही नक्की फॉलो करा. थँक्यू सो मच.